अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 16 जानेवारी 2021 परमपूज्य नानांचं 37वं व वंदनीय नानींचं 18वं पुण्यस्मरण करण्यासाठी आपण सर्वजण बसलो। 16 जानेवारी 1984 परमपूज्य नाना स्वामी चरणी विलीन झाले। 19 जानेवारी 2003 वंदनीय नानी स्वामी चरणी विलीन झाल्या आणि या दोघांचंही पुण्यस्मरण आज आपण करत आहोत। एकाच महिन्यात अवघ्या 2-3 दिवसाच्या अंतराने दोघांचीही पुण्यस्मरणाचं तारीख जवळ येते। योगायोगच म्हणायचं। नाना म्हणत असत, जेथे राधो तेथे सीता। कारण आपल्या वंदनीय नानी परमपूज्य नानांच्या कार्यामध्ये सतत सहकार्याची भूमिका घेऊन नानांच्या बरोबर वावरल्या। नानांनी ज्या पदयात्रा केल्या त्या पदयात्रेच्या वेळेला नानांचे पाय दुखले नाहीत, पण इकडे घरी असलेल्या वंदनीय नानींचे पाय मात्र दुखत असत। यात्रेहून नाना परत आल्यावर आईनी ही गोष्ट नानांना सांगितली। त्यावेळेला नाना म्हणाले, बरोबर आहे, मी चालत होतो, पण तुझी ही तपश्चर्या तेवढीच मोठी होती, कारण तू सगळा संसार सांभाळतोस। असं परस्परांना पूरक असलेले हे नाना व नानी आपल्याला लाभले। नानांचं वय अवघं 60 वर्षाचं होतं। स्वामी चरणी विलीन होण्यासाठी नाना अधीर झाले होते, पण त्यांचं कार्य पुढे सातत्याने चालू राहण्यासाठी नानींना नाना मागे ठेवणार होते। त्या नानींना घडवण्याची प्रक्रिया नानांनी सुरू केलेली होती आणि प्रक्रिया जेव्हा पूर्ण झाली हे नानांनी जाणलं, त्यावेळेला नाना स्वामी चरणी विलीन झाले। ज्या वेळेला नानांनी नोकरी सोडली आणि स्वामींवर आपला संसार सोपवला, त्या कठीण काळात नानी नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या। एकदा नात्यात लग्न होतं। साहजिकच मोठा आहेर करावा असं नानींना वाटत होतं, कारण मोठा आहेर करणं म्हणजे नानांचं मोठेपण त्याच्यात दिसणार। तो काळ वेगळा होता आणि म्हणून नानी नानांच्या मागे लागल्या होत्या की तुम्ही काहीतरी सोय करा, म्हणजे मला चांगला आहेर करता येईल। आपल्या पतीचा मोठेपणा जपण्यासाठी या योगिनीची ही धडपड होती, स्वतःसाठी नाही, हे लक्षात घ्या। त्याच वेळेला एक घटना घडली। सकाळीच नानींनी हा विषय नानांजवळ काढला। दुपारच्या वेळेला नानी सदरजी घालून झोपत असत। त्याप्रमाणे विश्रांती घेत असताना नानींना स्वप्न पडलं।
त्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, उठ. आई उठली. स्वप्नात चालू आहे सगळं. स्वामी म्हणाले, सतरंजी उचल. नानीने सतरंजी उचलली तर खाली काय, रत्न, माणक, हिरे यांचा मोठा ढीग. स्वामी नानींना म्हणाले, यातलं तुला काय हवं असेल ते सगळं तू घे, पण माझ्या मुलाला तू त्रास देऊ नकोस. आणि स्वामींच्या ह्या वाक्याने नानी पूर्णतः बदलल्या. त्यातल्या नानींना काहीच नको होतं. झालेला प्रसंग नानींनी जेव्हा नानांना सांगितला त्यावेळेला मी तिथे होते. नाना नुसते हसले. त्यानंतर आईने पैशावरून किंवा कुठल्याही गोष्टीवरून नानांना काहीही सांगितलं नाही, कुठची मागणी केली नाही. नाना जे म्हणतील त्यावर तिचा 100% विश्वास होता, निष्ठा होती आणि सतत त्यांच्या बरोबर ती सावलीसारखी राहिली. काही वर्ष पुढे गेली. नानांची साधना चालू आहे. नाना लोकांना भेटू लागले. लोकांचे प्रश्न, त्यांच्या व्याधी असतील तर त्याच्यासाठी औषधं देणं हे काम सुरू होतं. स्वामी भक्तीचा प्रसारही चालू होता. त्यावेळेला एक सद्गृहस्थ दुपारच्या वेळेला आमच्या घरी आले. दुपारची वेळ होती, 2-2:30. नाना बाहेर काही कामानिमित्त गेलेले होते. त्या गृहस्थांना जेव्हा कळलं की नाना घरात नाहीयेत आणि नक्की कधी भेटू शकतील हे नानी सांगू शकत नाहीत, त्यावेळेला त्या गृहस्थांना खूप राग आला. कारण ते 2-3 वेळा येऊन गेले होते आणि नानांची भेट झाली नव्हती. जरा रागानेच ते घराच्या बाहेर पडत होते. त्यांना शांत करण्यासाठी आईने पाण्यामध्ये विभूती घातली स्वामींची आणि त्या गृहस्थांना ते पाणी दिलं. ते थोडे शांत व्हावे ही तिची भावना त्यामागची. गृहस्थ पाणी प्यायले, घराच्या बाहेर पडले. घराच्या जवळ असलेला जो चौक आहे तिथपर्यंत ते आले आणि तिथून ते परत माघारी फिरले आणि आमच्या घरी आले. घरात आई एकटीच होती. दुपारची होती. आई जरा धस्तावली की हे रागवलेले गृहस्थ परत आलेत. आता यांचा जर रागाचा पारा चढलेला असला तर काय करणार. पण ते गृहस्थ अत्यंत शांत होते आणि त्यांनी आईला विचारलं, तुम्ही मला पाण्यात काय घालून दिलं. नानी म्हणाल्या, काही नाही, मी नुसती स्वामींची विभूती घातली आणि तुम्हाला ते पाणी दिलं. ते गृहस्थ म्हणाले की मला खूप शांत वाटतंय. आता मला काही प्रश्न आहे असं वाटतच नाहीये. आता नाना नंतर कधीही भेटले तरी मला सांगू शकेल. ही गोष्ट नानींनी संध्याकाळी नानांना सांगितली. नाना हसले आणि म्हणाले, चला आता तू कार्य करू शकतेस. नानींची पूर्ण तयारी झालेली नानांनी बघितली आणि स्वामींच्या शक्तीमध्ये स्वतः विलीन होण्यासाठी अधीर झालेले नाना त्या दृष्टिकोनातून तयारी करू लागले. 8 जानेवारी 1984च्या दादर येथील प्रवचनामध्ये नानांनी स्पष्टपणे सांगितलं की आता लवकरच मी निर्गुण रूपात जाणार आहे. हे देहाचं बंधन असलं तर भक्तांनी मला हाक मारल्यानंतर मी धावत जाऊ शकत नाही आणि म्हणून मी देहाचं बंधन सोडणार आहे. पण माया असते कितपट नानांचे हे शब्द कुणाला समजले. नानांनी सांगितलं
की मी देह सोडणार आहे. 6 महिने आधीपासून नाना त्याला घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं म्हणत असत की आता आपली भेट लोणावळ्याच्या मठात होईल. आईनी बराच वेळा हे ऐकलं आणि म्हणून आई सहजपणे नानांना म्हणाली, अहो तिथे अजून काही राहायची सोय केली नाही तर तुम्ही तिथे कसे राहणार. आईचा प्रश्न व्यवहाराच्या दृष्टिकोनातून अगदीच योग्य होता. त्यावेळेला देखील नाना हसले आणि म्हणाले, मला त्याची गरज पडणार नाही. निर्गुण रूपात नाना तिथे स्थिरावले हे लक्षात घ्या तुम्ही. नको रूप माझे आता नको ते विभक्त, तुझ्या रूपामध्ये भावे रूप माझे गुप्त. अशी आळवणी प्रार्थनेमध्ये सातत्याने नाना करत होती. जी आळवणी होती ती अंतःकरणापासून होती. आम्ही म्हणतो तसं नाही. आणि स्वामींनी हाक ऐकली. नानांनी सुरू केलेलं कार्य खंबीरपणे नानी बघू शकतील हे स्वामींनीही जाणलं आणि नानांना आपल्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी विलीन करून घेतलं. एक बिंदू सागराला जाऊन मिळाला. असा हा पुण्यस्मरणाचा दिवस. नानींच्यावर कार्याची धुरा आली. गृहिणी म्हणून वावरणाऱ्या नानी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सगळं दुःख पचवून खंबीरपणे उभ्या राहिला एवढी शक्ती श्री स्वामी समर्थांनी नानींना दिली. आणि अव्याहतपणे 19 वर्ष नानींनी हे कार्य सांभाळलं. आणि 19 जानेवारी 2003 नानी स्वामी चरणी विलीन झाल्या. नाना आणि नानींनी सुरू केलेलं हे महान कार्य असंच पुढे सातत्याने चालू आहे हे आपण बघत आहोत. कारण जे बीज लावलेलं आहे ते खूपच शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून ही रसाळ गोमटी फळं आपण खात आहोत. जो जो प्रश्न घेऊन येतो त्याचा प्रश्न स्वामी सोडवतात. कारण त्यामागे नानांनी केलेली तपश्चर्या, नानींची तपश्चर्या, दोघांच्या अंतःकरणात असलेली प्रेमळ भावना, सुखी व्हावे सारे जन, यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला. आणि ही सर्व पुण्याईची जी फळं आहेत ती फळं आज आपण उपभोगत आहोत. असे आई वडील मला लाभले याच्यात मी स्वतःला भाग्यवान समजते. नाना मला नेहमी म्हणत की तू काव्य कर. मी म्हणायचे की नाना, कवी हे जन्मतःच असू शकतो. काव्य करायचं म्हणून कधी काव्य होत नाही. आणि नाना असेपर्यंत मी या गोष्टीकडे कधी वळलेच नाही. हे शक्यच नाही असं गृहीत धरूनच मी वागत आले. नानांचा आग्रह असायचा स्वामींवर काव्य कर. नाना गेले आणि नानांच्यावर काव्य तयार झालं. भाग्यवान मी तव कन्या, पुण्यपिता हो तुम्हीच सता. आठवणी किती सांगू आता, सागरातल्या आनंद लाटा. नानांचं स्मरण आणि नानींचं स्मरण हे सातत्याने होतच असतं.
स्मरणत्यांचे होई प्रतिदिन, वाढे स्पंदन येता स्मृतिदिन, झाले सुमंत्रित हे बघ प्रतिक्षण, होऊ गंधित देऊनी जीवन. आपण सर्वांनी देखील आपलं जीवन सार्थकी लावण्यासाठी या कार्यामध्ये, स्वामींची भक्ती पेरण्याच्या कार्यामध्ये सातत्याने प्रयत्नशील राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातूनच आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. असा हा एक महत्वाचा आपल्या आयुष्यातला दिवस आहे की या दोघांचं पुण्य स्मरण, त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण आणि त्या कार्यासाठी ध्येयाने प्रेरित होणं, कार्यरत होण्याचा प्रयत्न करणं. परमपूज्य नानांना श्री स्वामी समर्थांनी दर्शन देऊन आज्ञा केली, बेटा तुला माझं कार्य करायचं आहे. स्वामी कोण हे नानांना माहीतही नव्हतं. स्वामींनी दर्शन दिल्यानंतर नानांनी शोध घेतला आणि मग त्यांना कळलं की आपल्याला एका महान शक्ती, की ज्याला श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखलं जातं, अशा महान शक्तीचं दर्शन घडलं आहे. दर्शनाचं वर्णन करताना नाना काय म्हणतात, इथे अंधश्रद्धा नसे गोंधळाला, नसे स्वप्न सृष्टी तशी संभ्रम आला. अंधश्रद्धा नाहीये किंवा संभ्रम नाहीये, भ्रम नाहीये, हे स्वप्न नाहीये. अशी जी प्रचिती मला लाभलेली, मला जी प्रचिती मिळाली आहे, तुम्हा सांगतो या पुण्य मिळेल. आणि तुम्हाला आपल्याला सर्वांना नानांनी ही प्रचिती सांगितली. साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थांनी नानांना आज्ञा दिली. कसली आज्ञा दिली? बेटा तुला माझं कार्य करायचं. आणि या मधूनच हा स्वामी समर्थ परिवार स्थापन झालेला आहे. या कार्यासाठी नानांनी श्री स्वामी समर्थ परिवाराची स्थापना केली आणि या परिवारात आपण सर्वजण सहभागी आहोत. नानांनी दिलेल्या उपासना मार्गाने आपण जात आहोत. साक्षात सगुण रूपात श्री स्वामी समर्थांनी नानांना दर्शन दिलं. आम्हाला स्वामींच्या फोटोकडे बघून, मूर्तीकडे बघून छोटस जरी वेगळे पण जाणवलं, दर्शन झालंय असं क्षणभर जरी वाटलं, तरी आपल्याला त्यामध्ये केवढी मोठी धन्यता वाटते. आपल्याला मनात वाटतं, वा मला स्वामींनी दर्शन दिलं, मला स्वामींनी दर्शन दिलं, आणि आम्ही तेवढंच बोलत राहतो. पण नानांनी याचा उल्लेख फार कमी वेळा केला. दर्शनातून काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं. हे नानांनी त्यांच्या आचरणातून आपल्याला दाखवून दिलंय. लक्षात घ्या, स्वामींना जे आवडतं ते आपण करायचं. स्वामींना काय आवडतंय? सदाचार, सत्संग, सद्गुण संवर्धन, सत्कार्य, सत्कर्म आणि इतरांना सुखी करणं, सतत कार्यशील राहणं आणि कर्तव्य कर्म करणं, स्वतःची प्रगती करणं आणि आपल्या बरोबर इतरांची प्रगती करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत होणं, हे स्वामी समर्थांना अभिप्रेत आहे आणि दर्शनानंतर ध्येय व्हायला पाहिजे. नुसतं स्वामी मला दर्शन द्या, स्वामी मला दर्शन द्या असा घोष लावू नका. स्वामींना जे जे आवडतं,
स्वामींना जे जे अभिप्रेत आहे त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मग जीवनामध्ये आनंद आणि आनंद आणि आनंदच. नानांच्या जीवन चरित्रात पण हे मी बघितलेलं आहे. सदैव नाना आनंदी असायचे आणि आता सुद्धा नुसतं नानांचं आणि नानींचं स्मरण करताना देखील आजूबाजूला नुसता आनंदी आनंदच जाणवतोय. आणि म्हणून नाना नेहमी म्हणायचे की सुखी माणसाचा सदरा मी घातलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणू शकायचे स्वामींना, दुःख असू द्या माझ्यासाठी द्या सकला सुख छान, स्वामी अन्य नको वरदान. आम्ही म्हणणार आम्हाला फक्त सुख द्या. एवढी मोठी दरी आहे लक्षात घ्यायची. टप्प्याटप्प्याने याच्या आपल्याला हा डोंगर चढायचा आहे, हा कडा चढत जायचा आहे. उंच पर्वताच्या शिखरावर आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नित्य उपासना करायची. आपल्यानंतर नानी कार्य करू शकतील हा नानांना दृढ विश्वास होता. याच्यात नानींची पण महानता दिसते लक्षात घ्या. गृहिणी, एखादी गृहिणी एवढं मोठं महान कार्य करू शकते. तिच्याजवळ प्रचंड बुद्धिमत्ता होती. कर्तव्य कर्म करण्याची जिद्द होती आणि पतीच्या कार्यामध्ये तिला तेवढाच रस होता. कार्य पुढे नेण्यासाठीची जिद्द तिच्याकडे होती आणि स्वामी समर्थांच्या चरणी तिची नितांत श्रद्धा आणि निष्ठा होती आणि म्हणूनच हे महान कार्य ते 19 वर्ष करू शकली. तिने कार्य जोपासलं, वृद्धिंगत केलं, मोठं केलं. नाना आणि नानींच्या जीवनचरित्राकडे बघताना रामकृष्ण परमहंस आणि शारदा देवीच्या जीवनचरित्रातल्या काही गोष्टी आठवू लागतात. नाना गेल्यानंतर 8 दिवसात नानांनी दर्शन देऊन सांगितलं की मी गेलो नाही, मी यात्रा करत आहे. कधीही हाक मार, मी हजर असेल. स्वामींचं जे अभिवचन आहे की हम गया नहीं जिंदा है, तशाच प्रकारचं अभिवचन नानांनी मला दिलं. कधीही हाक मार, मी येईल. नाना गेल्यावर अवघ्या 8 दिवसात नानांनी स्वप्नात येऊन हे सांगितलं. नाना यात्रेच्या वेशात होते. पांढरं धोतर, पांढरा झब्बा आणि हातामध्ये दंड. दोन 3 महिन्यानंतर परत नाना स्वप्नात आले आणि नानांनी जे सांगितलं, काय सांगितलं नानांनी? नाना म्हणाले आईला असं सांग की मी गेलो नाही, मी चिरंजीव रूपात आहे आणि म्हणून सगळे सौभाग्य अलंकार घाल. फार मोठी जबाबदारी नानांनी माझ्यावर टाकली. आईला मी कशी सांगणार? शेवटी एक दिवस आमच्या घराच्या पायरीवर संध्याकाळच्या वेळेला गप्पा मारत असताना धीर करून आईच्या हातावर माझा हात ठेवून मी आईला सांगितलं की तुला नानांनी सगळे सौभाग्य अलंकार घालायला सांगितले. नानी म्हणाल्या मला हे पटतंय की ते चिरंजीव रूपात आहेत, परंतु समाजाला हे समजणार नाही आणि त्यामुळे मी ते घालू शकत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या नंतर त्यांच्या पत्नी 1 वर्षभर तीर्थयात्रा करत फिरत होत्या.
एक दिवस गंगेच्या तीरावर असताना त्या आपल्या सगळ्या अंगावरचे सगळे अलंकार काढू लागल्या. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस तिथे सदैव उभे राहिले आणि शारदा मातांना म्हणाले की तू जगज्जननी आहेस आणि म्हणून तू हे सगळे अलंकार ठेवले पाहिजेस अंगावर, ते तू काढू नकोस. तू जर अलंकार काढलेस तर मग इतर सर्वसामान्यांचं काय? आणि म्हणून आपण मूर्तीला सजवतो, हे लक्षात घ्या. काही जणांना वाटतं की स्वामी योगी, योगीच होते, योग्यांचेही योग्य होते स्वामी समर्थ. पण त्याचप्रमाणे ते आमच्यासाठी, आमच्या सर्वसामान्यांसाठी पण आहेत. आणि आम्ही सर्वसामान्य असल्यामुळे, आम्ही संसारिक जीव असल्यामुळे आम्हाला त्यांना विष्णू रूपातच पाहायला लागतं, तरच आम्ही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. आणि म्हणून स्वामींना अलंकाराने विभूषित करायला पाहिजे. काही लोकांना आवडत नाही ती गोष्ट, स्वामींना काय करायचे दागिने, असं मनामध्ये किंतु निर्माण होतो. पण आपण कोण, आपण कुठे, आणि त्याप्रमाणे आपल्याला कशा प्रकारच्या दैवताची आपण उपासना करू शकतो, आपली शक्ती किती आणि आपली मागणी काय, या सगळ्या दृष्टिकोनातून आराध्य दैवतेची पूजा करायची असते. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. नाना नानींचा हा जीवन प्रवास असा सुखाचा होता. सदैव कार्यमग्न, आणि कार्य काय तर श्री स्वामी समर्थांचं कार्य. घरातच समर्थांचं कार्य चालायचं. नानांकडे, नानांना भेटायला आलेली मंडळी घरातच यायची. सदैव माणसं येत जात असायची. त्यावेळेला प्रत्येकाला घरामध्ये चहा दिला जायचा आणि हा चहा आपल्या नानी करायच्या. आणि तेवढेच कप प्रत्येक वेळेला घासून ठेवले जायचे. पण नानींनी कधी कुरकुर नाही केली. ती लोक आली, त्यांचा प्रश्न आहे, कशाला त्यांना चहा द्यायला पाहिजे, असं कधीही तिच्या मुखातून आलं नाही. आलेल्या प्रत्येक माणसाला काहीतरी प्रश्न आहे आणि त्याचं दुःख दूर करण्यासाठी आपल्या परीने आपल्याला जी काय मदत करायची ती आपण केली पाहिजे, या भावनेनेच नानी हे कष्ट घेत होते. हे कष्ट तिला ते कधी कष्ट नाही वाटले. आज चहाची वेगवेगळे बरेच नावानी चहा मिळू लागलाय, पण तो काळ खूप वेगळा होता. सहसा हॉटेलमध्ये जाऊन कोणी चहा पित नसत. गोष्ट आहे 67-70 सालातली, 71 सालातली. लांब लांबून लोक येत असत, थकलेले असत. अशा या थकलेल्या, आधीच त्रासलेल्या जीवांना नानांच्या घरी प्रेमाची सावली देत. नाना तर देतच होते, पण नानींनी अशा प्रकारे प्रेमाची सावली दिली. घरातच संस्थेचं कार्यालय चालू. आज सगळेजण वर्क फ्रॉम होम करतायत. त्यांना कल्पना येऊ शकते की घरातच ऑफिस म्हणजे काय असतं, किती त्रास असतो. पण दादांना आणि नानींना तर कधी त्रासच नाही वाटला. 40 वर्ष सातत्याने स्वामी समर्थ परिवाराचे जे कार्य आहे, स्वामी भक्ती प्रसाराचं, लोकांच्या समस्या सोडवण्याचं, ते कार्य 40 वर्ष नानांच्या घरात चालू होतं. लक्षात घ्या. समर्पण म्हणजे काय हे लक्षात घ्या. आम्हाला वाटतं आम्ही छोटी मोठी देणगी दिली, नमस्कार केला, पेढे ठेवले की झालं. नाही. तन मन धन तुझ्या पदी नाथा,
पंचारती तुझ श्री स्वामी समर्था. समर्पण असं आहे. मनाने झिजलं पाहिजे, तनू झिजली पाहिजे आणि धनही अर्पण करता आलं पाहिजे. हा समर्पणाचा जो भाव नाना आणि नानींनी आपल्या जीवनात दाखवला, त्यातला काहीतरी अंश आपल्याला करता आलं पाहिजे समर्पण. मग बघा, जीवनात काही प्रश्न राहणार नाहीत. जीवनातली असलेली संकट दूर करायची असली तर हा एक मोठा साधा सरळ सोपा मार्ग आहे की स्वामी कार्यासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी सातत्याने झिजत राहणं. मग सगळी पाप कर्म नाहीशी होतात आणि पुण्याही साठू लागते. पुण्य साठवण्याचाच विचार करा, पण आम्ही धन साठवण्याचा विचार करत राहतो आणि मग दुःखी होतो. धन आवश्यक आहे, पण जेव्हा तुम्ही पुण्यमार्गाने जाताय त्यावेळेला आपोआप धनाची सोय स्वामी समर्थ करतात. हे नानाच्या जीवनचरित्रातून आपण बघतो आहे. प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. पण आम्ही थोडं कमी पडतो आणि म्हणून धनाचा विचार आधी येत राहतो. धनासाठी जास्त वेळ दिला जातो आणि पुण्यकर्म करण्याकडे थोडस दुर्लक्ष होतं. आणि ते होऊ नये, वाट चुकू नये. भक्तीच्या राजमार्गावरून आपण सातत्याने चालत राहावं. म्हणून नित्य उपासना, म्हणून सांघिक प्रार्थना, म्हणून उत्सव. आणि या उत्सवामध्ये श्रमदान, देह झिजवायला. हा देह ईश्वरी कार्यासाठी झिजवण्यासाठीच आहे. नुसती हाऊस मौज खाणं पिणं फिरण्यासाठी जन्म नाही. परोपकारासाठी आपला जन्म आहे. एकदा जर तुम्ही जाणलं आणि त्यानुसार जर तुम्ही आचरण करत राहिलात तर आयुष्यामध्ये संकट आलेली तर सहज लीलया दूर होतात आणि अवघा उरतो तो आनंदी आणि आनंद. ती सोपा साधा सरळ मार्ग आहे. पण माणसाचं मन आहे ना, मन वढाय जसं पिकावरी ढोल. किती हाकला तरी येतं पिकावर. तसं माणसाचं मन. रामदास स्वामी पण म्हणतात, अचपळ मन माझे धावरे आवरिता, तुझ विणक्षीण होतो धावरे धाव आता. असं हे मन चंचल आहे, अचपळ आहे आणि म्हणून या मनाला वळण लावायला लागतं आणि म्हणून उपासना करायची असते. उपासनेने काय मिळतं? देवाचं नाव कशाला घ्यायचं? देवाची एवढी स्तुती कशाला करायची? कशाला? देवाला काय दे आपल्याला मिळतं हे लक्षात घ्या. त्या ईश्वराच्या नामामध्ये जी स्पंदना आहेत त्या स्पंदनाच्या उच्चाराने आपल्या असलेल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्ये असलेला दूषित भाग, विचारांचा दूषित भाग, कर्माचा दूषित भाग दूर होतो आणि म्हणून ईश्वराचं नाम घ्यायचं. त्या स्पंदनांनी शुद्धी होते. आम्ही शरीरामध्ये असलेल्या इतर टॉक्सिन्सचा विचार करतो, अमुक झालंय टॉक्सिन्स शरीरामध्ये, पण मनामध्ये असलेले टॉक्सिन्स पण काढायला लागतात आणि त्यासाठी उपासना. म्हणून हा भक्ती मार्ग. आणि म्हणून या मार्गाने गेल्यानंतर मनुष्य सुखी होतो आणि म्हणून स्वामी समर्थांनी नानांना आदेश दिला भक्ती पेरणचा.
भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी साक्षात परब्रह्म या भूमितलावर अवतीर्ण झाले आणि ह्याच परब्रह्माला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि म्हणून वर्णन केलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ. महान दैवत, महान दैवतांचे महान शिष्य आपले नाना आणि त्यांनी स्थापन केलेला हा महान स्वामी समर्थ परिवार आणि त्यात आपण आहोत म्हणून भाग्यवान. हे भाग्य आपल्याला या जन्मी लाभलेलं आहे. हा विचार सतत जागृत मनामध्ये राहिला तरच उपासना सातत्याने होत राहते, सहजरित्या होते, सांगायला लागत नाही. आपोआप घडणारी ही क्रिया होत राहते आणि त्या मार्गाने आपण सर्वजण जातच आहोत. म्हणून आपण सारेच आनंदी आहोत आणि हे आनंदाचं साम्राज्य अधिक 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 विस्तारित करण्यासाठी आपल्या सर्वांना कटिबद्ध व्हायचंय. नानांच्या जवळ जी काय महान शक्ती होती, त्यांच्या असलेल्या विशाल शुद्ध मन असं होतं की ते सर्वांनाच आकर्षित करत असत. माझ्या आयुष्यातल्या गोष्टी सांगते. मी कॉलेजमध्ये होते. माझे हेड ऑफ द डिपार्टमेंट रावसाहेब, बॅच शिकवणारे अय्यर आणि इकॉनॉमिक्सच्या आमच्या प्रोफेसर बोरवडकर मॅडम, तिघांनाही काय माहिती नाही माझ्या घरी यावं असं सारखं वाटायचं. आणि एक दिवस त्या तिघांनी मिळून मला सांगितलं की तुझ्या घरी आम्हाला तू घेऊन जा, तुझ्या वडिलांना आम्हाला भेटायचंय. खरं तर त्यांना काही माहिती नव्हतं की नाना काय काम करतायत. ही सगळी गोष्ट आहे साधारण 71 सालची. त्यावेळेला काय हा स्वामी समर्थ परिवार नव्हता, लोणावळ्याचा मठ नव्हता, नानांचं एवढं नाव झालेलं नव्हतं. नानाजी तर साधनात चालू होती. 65 साली स्वामी समर्थांनी दर्शन दिलं आणि त्यानंतर साधनात चालू होती. नाना फक्त लोकांना औषध देत आणि थोड्या लोकांच्या अडचणी दूर करत होते. नाव फारसं मोठं झालेलं नव्हतं. मीही कधी उल्लेख केलेला नव्हता की माझे वडील असे काही करतात. पण काय माहित नाही, त्या तिघांनी हट्ट धरला आणि ते नानांना भेटायला घरी आले होते. बघा, आहे ना सर्व आश्चर्यकारक. तसंच माझ्या ऑफिस मधले माझे सावजी नावाचे एक डायरेक्टर होते. माझं नुकतं लग्न झालेलं होतं. नानांपासून मी दूर गेलेली. त्यावेळेला माझं घर बोरिवलीला होतं, नाना ठाण्याला होते. आठवड्यातून 2दा होते करून मी ठाण्याला येऊन जायचे. पण कधी कधी एखाद्या आठवड्यात जर जमलं नाही आणि जर मी आले नाही तर नाना मला ऑफिसमध्ये भेटायला यायचे. छोटस डिपार्टमेंट होतं. सावजी जे डायरेक्टर होते त्यांनी बघितलं की माझे वडील मला नाना भेटायला आले. खरं तर सावजी देव मानणारे नव्हते. देवदेव केलं त्यांना आवडायचं नाही. 1900 सालची गोष्ट होती, त्यामुळे त्यांना सगळं माहिती. आपला हा स्वामी समर्थ परिवार स्थापन झालेला होता आणि नाना पदयात्रा करून आले. जगन्नाथपुरीची ही गोष्ट सावजींना माहिती होती, माझ्या डायरेक्टरना माहिती होती. का माहिती होती त्याची पण एक मोठी गंमत आहे. जरा जगन्नाथपुरीला पोहोचल्यानंतर तिथे आपण तिघांनी जायचं असं मी ठरवलं. मी, माझे यजमान आणि माझी आई. मे महिना होता. लग्नाला अवघे 6 महिने झालेले असताना मी जगन्नाथपुरीला रजा घेऊन जाणार ही कल्पना माझे डायरेक्टर सावजी यांना अजिबात आवडली नाही. ते म्हणाले, अहो असं कुठे यात्रेला तुम्ही जाताय, तुमचं वय काय, तुम्ही काय करताय, अजिबात रजा सँक्शन करणार नाही मला म्हणाले. पण मी पण तेवढी जिद्दीची. काही झालं तरी नाना जगन्नाथपुरीला पोहोचतील, त्यावेळेला आपण तिथे असलंच पाहिजे. ही तळमळ होती, हा ध्यास होता, हा अट्टहास होता.
आणि शेवटी मी सीएल टाकली 10 दिवस मे महिन्यामध्ये आणि मी जिद्दीने जगन्नाथपुरीला गेली. आल्यानंतर सावजींना सगळा वृत्तांत समजला. मी त्यांना सांगूनच गेले होते की मी सीएल टाकून मी जाणार म्हणजे जाणार. मग मात्र त्यांना विशेष वाटलं सावजींना की हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्यामुळे दादा आले की ते दादांना आपल्या केबिन मध्ये बोलवायचे आणि प्रत्येक वेळेला नानांना चहा द्यायचे. खरा काय संबंध, देव न मानणाऱ्या नास्तिक गृहस्थाला देखील आपलंस करून घेण्याची ताकद नानांमध्ये होती हेच ते दाखवते. असे हे सगळ्यांना आवडणारे नाना, आपल्या सर्वांचे नाना. गोष्टी सहजपणे आठवल्या म्हणून सांगितल्या. नानांचा पहिला स्मृतिदिन अजून आठवतोय मला. ठाण्याच्या बेडेकर शाळेच्या पटांगणामध्ये कार्यक्रम होता. संध्याकाळी 7:30 वाजता सुरू झालेला कार्यक्रम जवळजवळ रात्री 11:30 पर्यंत चालू होता. इतक्या लोकांनी तिथे नानांच्या आठवणी भरभरून सांगितल्या. नानांनी प्रत्येकालाच प्रेम दिलं, प्रेमाचं वाटप केलं, आनंदाचं वाटप केलं आणि म्हणून सर्वांचे ते लाडके. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आणि म्हणूनच मला वाटतं वयाच्या 60व्याच वर्षीच स्वामींनी नानांना आपल्याजवळ खेचून घेतलं असं. नानांनाही तेच पाहिजे होतं. मूर्ती स्थापनेपूर्वी 3 महिने आधी नाना स्वामी चरणी विलीन झाले. स्वामींच्या रूपात नाना सामावले आणि या सामावलेलं रूपच मूर्तीच्या रूपात स्वामी भवनामध्ये स्थापन झालं. हे सर्व स्वामी समर्थांनी नानांच्या इच्छेनुसारच घडवून आणलं. आणि साहजिकच स्वामींच्या चरणाशी नानांचा फोटो ठेवला गेला, कारण नानांचा तो हट्टच होता की स्वामींनी मला चरणाशी दृढ स्थान द्यावे. नको रूप माझे आता, नको ते विभक्त, तुझ्या रूपामध्ये व्हावे रूप हेच गुप्त. ही नानांची आळवणी प्रार्थना 16 जानेवारी 1984 ला स्वामी समर्थांनी पूर्ण केली. या महान कार्यात, या महान कार्याचा हा जगन्नाथाचा रथ आपल्याला सातत्याने पुढे 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 न्यायचा आहे. हा अखंड चालत राहणारा रथ आहे, कारण याचं कार्य काय आहे. सर्व सृष्टी सुखी व्हावी, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे, सगळ्या विश्वाचा विचार या कार्यामध्ये आहे. असं हे महान कार्य आहे. खरोखर भाग्यवान की या कार्याची आपल्याला माहिती झाली. नानांचं जीवनचरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. जर आपण उडी घेतली स्वामी कार्यासाठी तर केवढ्या वरच्या पदाला आपण जाऊन पोहोचू शकतो हे साक्षात उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून स्वामी भक्ती कशी श्रेष्ठ आहे आपण जाणू शकतो. महान आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून जसं नानांनी म्हटलं की जलावीण जैसा मीन तप्त वाळवंटी, तुम्हा वीण होई तैसे येई प्राण कंठी. तसे आमच्या अंतःकरणामध्ये तळमळ असली पाहिजे स्वामी भक्तीची.
कामापुरते स्वामी नकोत. कसं आलं पाहिजे स्वामींचं नाम, टप्प्याटप्प्याने पुढे जायचंय आपल्याला. पहिल्यांदा आपण जेव्हा लोक सुरू करतो भक्ती मार्गावर नामस्मरणाला, त्यावेळेला फक्त ओठ आणि जीभ हलत असते. हळूहळू साधना वाढत गेली की तो नाम जप मेंदूपर्यंत जातो. म्हणजे मेंदूला आपल्याला जाणीव होत राहते की मी नाम घेतोय. आणि अधिक अधिक साधना वाढत गेली तर तो हृदयापर्यंत जाऊन पोचतो. आणि मग जाणीव असते हृदयामध्ये, मनामध्ये स्वामींची. त्या नामाची जाणीव घेऊन आपण ते नाम घेत असतो. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे सतत सहजपणे उठता बसता नाम घेतलं जातं. आणि त्याच्याही पुढची पायरी, त्या पायरीवर नाना होते. ती पायरी कशी, तर ते सतत आपल्या भोवती आहेतच. ते हृदयातही बसलेले आहेत आणि त्याच्या कार्यामध्ये सातत्याने मग्न होऊन राहणं, स्वतःला विसरून स्वामी कार्य करणं, हा पण एक नाम जप यज्ञ. आणि या पायरीपर्यंत नाना पोचले होते. अशा पायरी पायरीने आपल्यालाही थोड्याफार पायऱ्या चढून जायचंय. सगळ्या पायऱ्या आपल्याला या जन्मात चढणं शक्य नाहीये, मी पण जाणते. पण ध्येय उत्तुंगच ठेवायचं असतं. आणि म्हणून हे महान ध्येय आपल्या समोर आपल्याला ठेवायचं आहे की सातत्याने प्रयत्न करत 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 आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे. मागच्या प्रवचनात म्हटल्याप्रमाणे छोटे छोट्या प्रश्न आहेत, छोट्या छोट्या तुमच्या गरजा आहेत, त्यातच सहज स्वामी पूर्ण करतातच. तेवढ्यावरच थांबू नका, पुढचा टप्पा गाठा, पुढे पुढे जात राहा. आणि जसजसे पुढे पुढे तुम्ही जात राहात तशी ती गोडी, भक्तीची गोडी वाढत जाते. सुरुवातीला जपाची एक माळ ओढताना कंटाळा येतो माणसांना, पण हळूहळू वाढत गेल्या की एवढी गोडी निर्माण होत जाते की ते नाम जप घेत केल्याशिवाय चैन पडत नाही. ती तल्लफ येते. जसा माणसाला एखाद्या गोष्टीची तल्लफ येते, हे खावं ते खावं वाटतं, तशी अशी उपासना करावी, हे कार्य करावं, असं सातत्याने वाटत राहतं. आणि मग त्यामध्ये देवान माणूस विसरतो, तहान भूक विसरतो, आपल्या काय गरजा त्याची जाणीव राहत नाही. आणि मग अवघा आनंदी आनंद, अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन, असा हा संसार सुख करण्यासाठी हा स्वामी समर्थ परिवार आहे. आणि आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तर आपल्याला अधिकच जागृत होऊन पुढच्या टप्प्यावर आपली पावलं न्यायची आहेत. आणि तर खऱ्या अर्थाने ते नानांचं आणि नानींचं पुण्यस्मरण होऊ शकतं. नाना कडक शिस्तीचे होते, पण तेवढेच कठोरही होते शिस्त. आणि म्हणून स्वामी समर्थ परिवाराचे जे काही कार्यक्रम होतात ते दिलेल्या वेळेनुसार त्याच ठोक्याला बरोबर सुरू होतात. आजही 40 वर्ष सातत्याने तसंच चालू आहे. जेवढे नाना प्रेमळ होते तेवढेच कार्याच्या बाबतीत शिस्तबद्ध होते. नीटनेटकेपणा, स्वच्छता, नानीकडेही तो महान गुण होता. नानी घर अत्यंत सुंदर सजवत असत. 2 खोल्यांचं चिमुकलं घर, पण कसं सुंदर, सुबक, स्वच्छ, टापटीप. घरात पाऊल टाकल्यावर प्रत्येक माणसाला आनंद होत असे.
एवढी प्रसन्नता त्या घरामध्ये होती. हसत मुखाने तर स्वागत होतच होतं, आगत्य होतं. आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नीट नेटक्या होत्या. पलंगावरची चादरीवर सुद्धा कधी कुठली दुगडून दिसणार नाही. सरळ स्वच्छ घातलेली चादर. स्वामींना घातलेला हारही अत्यंत उत्तमरित्या बनवलेला असायचा. कसा तरी घालून टाकलाय, कुठेतरी दोरा आहे, काहीतरी आहे नाही. स्वामींच्या गळ्यात असलेल्या माळा, त्या माळांवरून तर मला नेहमी आठवण येते. नानींना खूप हौस होती स्वामींच्या फोटोला सजवायची. त्यावेळेला घरात मूर्ती नव्हती. जो फोटो होता त्या फोटोला नानी आपल्या परीने छान सजवायच्या. तऱ्हेतऱ्हेचे मणी मोती आणून नानी त्यांना स्वामींचे हार बदलायचे. आम्ही आमचे अलंकार बदलत राहतो, नवे नवे घडवत राहतो, सगळं काही करतो. हौशी मोशीनी घरातलं फर्निचर बदलतो, चादरी बदलून करतो. पण स्वामींच्या फोटोसाठी कोण किती वेळ देतं असा कधी कधी प्रश्न निर्माण होतो. 6-6 महिने एकच माळ चालू राहते. कुठला तरी हार आणलाय, घातलाय, झालं नाही. नानी फुलं आणायच्या. त्या फुलं निवडून त्यातली जी थोडीफार खराब फुलं आहेत ती वेगळे करायच्या. मग कुठची फुलं कशी ठेवल्यानंतर हार सुंदर होईल याचा विचार करून तो हार बनवला जायचा आणि तो हार नानी स्वामींना घालायचा. एवढं अंतःकरण ओतून सेवा करायची असते भक्ती मार्गामध्ये. माळांवरून गोष्ट आठवते. आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वामींच्या माळांकडे माझं कधी लक्ष नाही गेलं. नानी गेल्यानंतरची गोष्ट आहे. मी ऑफिसला जात होते. संध्याकाळी आल्यानंतर नानींच्या घरातच 7 ते 9 मी संस्थेचं काम बघायची. त्या 2 तासात त्यावेळेला पत्रव्यवहार, आता सगळं फोनवर होतं त्यामुळे सोपी गोष्ट पडते. पण त्यावेळेला लोकांची पत्र यायची, त्यांच्या समस्या, त्याला उत्तरं देणं, इतर काही कामकाज अशामध्ये, किंवा त्यात कोणीतरी भेटायला यायचं, त्यांच्याशी बोलणं, या सगळ्या गोष्टींमध्ये फोटोकडे नुसता नमस्कार केला जायचा. आणि मी बाहेर पडून 9 वाजता माझ्या घरी जायची. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर माझं घर होतं. असे 6 महिने गेले असतील. आणि एक दिवस स्वामींच्या फोटोला नमस्कार करत असताना जाणवलं की अरे बापरे, आई तरी हा माळा सारखी बदलायची आणि 6 महिन्यात मी माळा बदलल्या नाहीये. मनाला वेदना झाल्या. पण प्रश्न वेळेचा होता, माझ्या ताकदीचा होता. आणि म्हणून अगतिक होऊन मी महाराजांना म्हटलं, महाराज, आई सगळं करायची हो, पण आता मी कशी पुरी पडणार? माझा मुलगा लहान, त्याचा अभ्यास, माझं ऑफिस, त्यातून मी इथून ठाणे मला भेटीपर्यंत जायला लागायचं. आता मी हा सगळा वेळ कसा काढू? आता तुम्ही असं करा. मला म्हटलं स्वामींना, तुम्ही आता असं करा, तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्या. आता मला असा भार टाकायला लागतो. स्वामींना म्हटलं, तुम्हाला आता हे पेलवत नाहीये सगळा वेळ, मी कसा काढू? तुम्ही आता सांभाळून घ्या. मी कधी मणी आणणार, कधी हा माळा बनवणार आणि तुम्हाला घालणार. महाराज असले असतील मनामध्ये, असं आता नक्की मला जाणवतं. वार होता मंगळवार. ज्या दिवशी म्हटलं मी स्वामींना, तो मंगळवार होता. लागली बुधवारी 4 वाजता माझ्या डायरेक्टरनी मला बोलवलं. जोशीरामध्ये डायरेक्टर होते त्यावेळेला, मी इश्यू डिपार्टमेंटला होते. मला म्हणाले की मॅडम, एक रिक्वेस्ट आहे, उद्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये इन्स्पेक्शनला जायचं आहे. दुसरं कोणी जायला नाहीये आणि म्हणून तुम्ही हे काम करायचंय असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे. ब्रांच कुठची? गिरगाव मध्ये जायचंय. ओके. वार गुरुवार होता. गिरगावामध्ये महाराष्ट्र बँक मध्ये गेले, रिपोर्ट केले, काम बघितलं सगळं.
जवळच स्वामींचा मठ आहे, मग तिथे मठात जाऊन दर्शन वगैरे पण घेऊन आले कामामधून. तेवढा वेळ होता लंच टाइम मध्ये. 3:30 पर्यंत माझं सगळं इन्स्पेक्शनचं काम पूर्ण झालं. काम पूर्ण झालं म्हणून मी निघाले. सगळा रिपोर्ट तयार झाला, सगळं झालं. बँक मॅनेजर असं म्हणाले की थांबा, बँकेची गाडी तुम्हाला विटीपर्यंत सोडेल. मी म्हटलं नको, मला इथे जवळच जायचंय, कारण दुपारी विचार येऊन गेला आता एवढं गिरगाव पर्यंत आलोय, बुलेश्वर जवळ आहे, आता जाऊन स्वामींसाठी मण्यांच्या ज्या माळा बनवायच्या त्याच्यासाठी मणी मोती खरेदी करायला जायचं, असं डोक्यात काम करता करता विचार चालला. कुठे म्हणाले कुठे जायचंय? म्हटलं बुलेश्वरला जायचंय. काय काय घ्यायचंय तुम्हाला? मी म्हटलं नाही, मला मणी मोती वगैरे बघायचे. ते म्हणाले थांबा, आमच्या ब्रांच मध्ये एक माणूस आहे, तो त्याच्यात तज्ञ आहे, त्याला सगळं माहिती आहे, तो तुमच्या बरोबर मी त्याला देतो. आणि त्या व्यक्तीने मला एका दुकानात नेलं. मला जे काय हवं होतं ते मला 10 मिनिटात सगळ्या गोष्टी पटापटा मिळाल्या, मला पसंत पडल्या. आणि त्या सगळे मणी मोती घेऊन मी 5ची गाडी पकडून 5:40ला ठाणा स्टेशनला उतरले. डबल फास्ट गाडी 5 वाजताची. 6च्या आधी मी घरी येऊन पोहोचले. रोज मला यायला 7:15 7:30 व्हायचे. त्या दिवशी मला मी जय महाराजांना म्हटलं की माझ्याकडे कुठे वेळ, महाराजांनी असा वेळ दिला. नाणींच्या हारावरून गोष्ट टिपटाप, नाणीचं कसं सगळं नीटनेटकं असायचं त्याच्यावरून ही गोष्ट आठवली म्हणून सहज तुम्हाला सांगितलं. तर असं हे नीटनेटकं कर. भक्ती मार्गे म्हणून अंघोळ कसं पण चाललंय, कशी पण फुलं पडली आहेत, कसे पण हार पडलेत, दिव्याच्या वाती पडल्या, तुप कुठेतरी तूप ओघळतंय, असं काय सुंदर आणि स्वच्छ प्रसन्न असं नानींनी घर ठेवलेलं होतं. नाना पण तेवढेच व्यवस्थित होते. एवढ्याशा लहान घरात बसून नानांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. विचार करा तुम्ही. आम्हाला नुसतं ऑफिसचं काम करायचं असेल तर स्पेशल खोली लागते, सगळे अरेंजमेंट लागतात, मध्ये कोणी बोलू नका, कोणी त्रास देऊ नका, आवाज होता कामा नये, किती आमच्या कंप्लेंट असतात. मी ऐकते, कारण सगळ्यांना हल्ली वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे सगळे कंटाळले. पण नानांनी घरात बसूनच सगळं केलंय, लक्षात घ्या. लोक येत होते, जात होते, मध्येच नानांना कोणी प्रश्न विचारायला यायचं, कोणी समस्या सांगायला यायचं, कोणी औषधासाठी यायचं, सगळं काही चालू होतं. अशा याच्यात देखील नानांनी हे 3 मोठे पुस्तकं लिहिलेत. लक्षात घ्या तुम्ही. आम्ही किती कुरकुर करतो ही गोष्ट यातून लक्षात घ्यायची की छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही कायम कुरकुर करत राहतो. आपल्या अवतीभोवती असलेले वातावरणात बदल व्हावा, अमुक व्हावं, तमुक व्हावं, हे असं नको तसं नको, याच्यासाठी आमची सारखी बुणबुण चालू असते आणि म्हणून आम्ही सुखी होत नाही. असलेल्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे. दुर्लक्ष करायचंय, आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचंय, मग आपल्याला बाकीच्या परिस्थितीचा त्रास होत नाही. हे जाणा म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. दादांची पुस्तकं अवश्य वाचा. फार महान उपदेश त्या पुस्तकांमध्ये आहे. आयुष्य कशासाठी आणि कसं जगायचं, माणसाने सुखी कसं व्हावं हे सहजपणे अत्यंत सुंदर भाषेत नानांनी सुंदर सांगितलेलं आहे. ती पुस्तकं तुम्ही वाचा. तुम्हाला स्वतःला वाचता येत नसेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्या. काही तरुण मुलांचा हा प्रश्न की मराठी वाचता येत नाही, कोणाला तरी वाचायला सांगा आणि तुम्ही ऐका. भाषा किती सुंदर, सगळे प्रसंग जे आहेत ते जिवंतपणे आपल्या समोर उभे राहतात. अशी ही नानांची महान साहित्य कृती. महाराजांची कृपा कशी होऊ शकते याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. ग्रंथाची नुसती पूजा करायची नसते.
ग्रंथाचा अर्थ समजावून घ्यायचा असतो असं नाना नेहमी सांगत. नाना म्हणायचे की ज्ञानेश्वरी ग्रंथाची लोक नुसती पूजाच करतात, पण त्यातली एक जरी ओवी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण जीवनामध्ये आनंदी होऊ शकतो. आणि हेच नानाने त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या प्रवचनातून, काव्यातून, त्यांच्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. फक्त आपल्याला ते टिकता आलं पाहिजे. आणि ते टिकता येण्यासाठी तेवढे आपलं मन व्हायला पाहिजे, तेवढं प्रेम मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, आणि तेवढं हृदय कोमल व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला उपासना करायला पाहिजे. उपासना करण्यामागे फार मोठा खोल गहन अर्थ आहे, लक्षात. हा जन्म जर सार्थकी लावायचा असला तर नानांनी दिलेल्या उपासना पद्धतीने तुम्ही जा आणि तुम्ही निश्चितच सुखी व्हा. कुठल्याही प्रकारची कर्मकांड त्याच्यामध्ये नाही. साधी सरळ सोपी उपासना, सहज करता येण्यासारखी उपासना, कुठलेही पैसे त्याच्यामध्ये खर्च करायला लागत नाही अशी उपासना. पण आजकाल लोकांना तसं पण नको असतो, अशी गंमत आहे. अमुक ठिकाणी गेले हो, तिथे 10,000 रुपये फी घेतात ते लोक. मग वाटतं म्हणजे काहीतरी महान असेल, मग तिकडे धाव घ्यायची. साधा सरळ भक्ती मार्ग आहे. सगळ्या संतांनी साधा सरळ भक्ती मार्ग दाखवला आहे. पण माणसांना आजकाल असं असतं की जिथे फी जास्त आहे, जिथे जास्त पैसे घेतात, जो ज्योतिषी जास्त पैसे घेतो तो जास्त मोठा असं समजतात लोक, आणि मग फसवणूक होते. फुकट आहे ना, पण त्याला काही किंमत नाही अशी जी मनोवृत्ती आहे ना, ती मनोवृत्ती बदलायला पाहिजे. कारण नानांनी दाखवून दिलं आहे की अत्यंत साध्या पद्धतीने जरी उपासना केली तरीही तुम्हाला फार मोठं भाग्य लागू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही हजारो करोडो रुपये खर्च करायची गरज नाही. सगळा प्रश्न आहे तो तुमच्या मनाशी, तुमच्या विचारांशी आणि तुमच्या आचार पद्धतीशी. इतकं महान कार्य नानांनी करून ठेवलेलं आहे. आता शेवटी श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊया. परमपूज्य नाना आणि वंदनीय नानींच्या चरणीही नतमस्तक होऊया. आणि मी शेवटी म्हणते, इवलेसे माझे मन, इवलीशी माझी भक्ती, लवनिया मनोभावे, रुजविली स्वामी पदी. इवलेसे माझे मन, इवलीशी माझी भक्ती, लवनिया मनोभावे, रुजविली स्वामी पदी. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.